पॅसिव्ह व्हॉइस करताना टू बी V3 अशी रचना करावी लागते. वाक्यात जर टू बीचं रूपच नसेल म्हणजे सहाय्यकारी क्रियापदच नसेल तर मेन वर्ब पाहून त्याचा टेन्स ओळखावा व त्यानुसार एम, इज, आर, वॉज, वेअर अशी टू बीची रूपे घ्यावीत. एक्झाम्पल, ही राईट्स अ लेटर. या वाक्यात टू बीचं रूप नाही. मग राईट्स या क्रियापदावरून आपल्याला हे वाक्य प्रेझेंट टेन्सचे आहे हे समजलं. टू बीचं इज हे रूप घ्यावं लागेल कारण आपल्याला हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. मग अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घेऊ. अ लेटर इज रिटन बाय हिम. कर्म हे कर्त्याच्या जागी इज हे टू बीचं रूप घेतलं. मेन वर्ब राईट वचं तिसरं रूप रिटन घेतलं व बाय घेऊन ही या कर्त्याची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय हिम येते. दे रोट अ लेटर. आता या वाक्यामध्ये आपण रोटवरून हा काळ भूतकाळ आहे म्हणून ओळखलं. मग कर्म याच्यामध्ये अ लेटर आहे. अ लेटर हे सुरुवातीला आपण कर्त्याच्या जागी घेऊ. अ लेटर आणि इथं भूतकाळ असल्यामुळं इजच्या ऐवजी टू बीचं रूप ऑज येईल. अ लेटर ऑज तिसरं रूप रिटन बाय देची द्वितीय देम. अ लेटर ऑज रिटन बाय देम. अ लेटर हे ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी घेतलं. रोट हा पास्ट टेन्स असल्याने ऑज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. रोटचं तिसरं रूप रिटन बाय देमची विभक्ती देम.